आजचा ते घेत असताना पाहायला मिळतात. तर या कामेश पाटील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या कैलाची गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ब्रँडेड टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि थोड्याच वेळात रॉकी ग्रुप टेंबी खोडावेच्या ग्रुपवर सुद्धा मात्र कामेश पाटील यांचा फोटो अपलोड होईल. आणि डिंगडॉंग टेंबी खोडावे क्रियांश 11 मॅन ऑफ द मॅच अंकुजी बोईर आपण सातत्याने पाहिलं. किरणजी कारभारी साहेब आणि दशरथजी गरज साहेब यांच्या माध्यमातून प्रितेश गावड या ठिकाणी फोटो सेशन करत असताना अतिशय चांगला खेळ, बहारदार खेळ, 37 रनची एक धुव्वादार बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. धन्यवाद कैलाजी गरज साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कामेश, कसं वाटलं एकंदरीत 2026 वर्ष कसं जाते? वर्ष तर चांगलं जात नाही आहे, पण टीम सपोर्ट करते आणि वारंवार मजा करून अपेक्षा असतात, तर मी चांगलं करायचा प्रयत्न करतो. 6 षटकं म्हटली तर जसं कसोटी फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो इंटरनॅशनल, तसं मात्र तुम्हाला कसोटी लागली जाते. या 6 षटकांचा तुम्ही कसं उल्लेख करतील की चांगला खेळ होतोय 6 षटकांमध्ये? हां, नक्कीच. मागील काही वर्षापासून आपल्या इथे 2-2, 3-3 ओव्हरचे सामने व्हायचे, परंतु चाफेवाडीचे अक्षय, प्रणय वगैरे यांनी चांगली आयोजन केले. 6 षटकांचे सामने खेळायला भेटतात, ते खूप सुंदर आहे. खेळपट्टी कशी वाटली तुला? खेळपट्टी एकदम सुंदर आहे. कामेश, धन्यवाद. आपला मनपूर्वक धन्यवाद असेल. आणि खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडली असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. जाऊया आता आपण मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 5 आपल्या भेटीला येईल आणि त्याचं धावतं वर्णन पहिल्या इनिंगसाठी घेऊन येऊया. विराथन खुर्चा आवाज, लिटिल चॅम्प मिस्टर हार्दिक किनी या आपण आवाज ऐकूया DBN लाईव्ह. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. धन्यवाद प्रमोद शेडगे सर. पालघर भूषण आणि पालघर जिल्ह्याचा अनुभव आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सर्वाधिक एक्सपिरियन्स कॉमेंटेटर पालघर जिल्ह्यामधून आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला अनिकेत आणि विकी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामधून एक वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत, अनिकेत आणि विकी. पहिले षटक हाताळणी केली अनिल. राऊंड द विकेटने पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळवू शकतो. शतशक त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगल्या जजमेंट सहित या ठिकाणी आपण पाहू शकतायत. झैल टिपलाय की नाही त्याची या ठिकाणी नक्कीच पडताळणी केली जाईल. यस, झैल टिपला गेलाय आणि ते विकेट गमावा लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अनिकेतने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि अनिकेतचं आक्रमण त्या ठिकाणी नक्कीच फेल गेलंय. विकेट जातोय गॉन. वाढवून झालाय बुवा गो, दाढी बिडी वाढवून झालाय बुवा. शांत्याही पोरी मग फिरतय मेलायो, शांत्याही पोरी मग फिरतय मेला. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झलकावणारा फलंदाज आपण पाहतोय अनिकेत तंबूच्या आसराला परतत असताना. आपल्या स्क्रीनवरती DJ कँडी संगीत क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आणि DJ कँडीची देखील एक वेगळी फॅन बेस आहे. नुकतंच त्यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. अजूनही स्क्रीनवरती झलकत असताना DJ कँडीला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय शैलेश निवल, एक वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर बॅटर आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याच्या ताकदीला तोड नाही आहे. पहिल्याच बॉलवरती अनिल यांनी विकेट घेतलं. SPL सीझन 3चा एक बेस्ट बॉलर, जलसार क्रिकेटच्या मातीतून एक उगवलेलं झाड, संघर्षाच्या पटलावरती
अनेक सामने त्याने नक्कीच जिंकून दिल्यात आणि त्याच गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये टाकले गेलेत, परंतु विकेट घेतलंय ती विसरून चालणार नाही आहे. आणि समोरच्या टीममधील एक सर्वाधिक विस्फोटक फलंदाज अनिकेतला तंबूच्या अवसराला पाठवलं गेलं, कारण अनिलला देखील चांगलंच माहिती आहे अनिकेत जर 4 षटकं जरी क्रीजवरती टिकून राहिला तर धावांचा पाऊस या ठिकाणी पडेल. इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर या ठिकाणी येत आहेत. त्या ठिकाणी सचिन पाटील आले होते, इथे देखील विकेट मिळवू शकली असती आणि त्या ठिकाणी नाराजी व्यक्त झालंय अनिल पाटील यांच्या माध्यमातून, कारण इथे देखील चान्स निर्माण झाला होता, तो चान्स ग्रॅप करता आलेला नाहीये. आता शैलेशचा झैल सुटल्यानंतर जीवनदान मिळालंय. आता त्या जीवनदानाचा फायदा इथे उचलावा लागणार आहे. नवसंख्य फलकावरती 4, आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. वसई विरार पालघर एक गाव एक फॉर्मॅटचं आपण पाहणार आहोत. त्याच्या लॉट्स आपण थोड्यासोबत टाकणार आहोत. 8 संघ एक गाव एक फॉर्मॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला होता 2 धाव या मिळत असताना या बॉलवरती. नवसंख्या फलकावरती 6, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. 6 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. सध्या तरी पहिलं षटक प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अनिल यांची आपल्याला पाहायला मिळालं. समोरच्या फलंदाजांचा चांगलाच अभ्यास त्या ठिकाणी केला गेला आणि त्या वीक झोनमध्ये आतापर्यंत बॉल डिलिव्हर्ड केले गेलेत मागचे 3 बॉल, आणि त्या 3 बॉलमध्ये एक वेगळी कळा त्या ठिकाणी दिसून आलं. एक्सपिरियन्स भरपूर मोठा आहे आणि तोच एक्सपिरियन्स कॅम्पेन मागच्या 3 बॉलमध्ये हा बॉल ऑफस्टोनच्या बाहेर आहे आणि ते नक्कीच लेफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. पंचांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पंचांच्या भूमिकेमध्ये महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर आमिर कराई सर आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती अनिल यांना पण पाहतोय. शैलेशसाठी हा 5वा बॉल. या ओव्हरमधील या बॉलवरती पिकअप शॉट आणि लॉंग अँड स्ट्रॉंग, हा लॉंगेस्ट हिट, 6 धावा षटकार. 5व्या बॉलवरती हा षटकार या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेंथला पीक केला आणि तदनंतर हा लॉंगेस्ट सिक्सर त्या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं ताकदीचा नजराना त्या ठिकाणी पेश केला गेला फलंदाज शैलेश निवलच्या माध्यमातून. आणि लांब षटकार मारण्यासाठी एक वेगळा परिचय शैलेश निवलचा देखील आपण पाहिला. नवसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 रन्स स्कोर कार्डवरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. आतापर्यंत मैदानामध्ये 5 बॉलचा खेळ झाला आणि मागच्या 5 बॉलमध्ये 12 धावा स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात. अनेकेची विकेट गेल्या. शैलेशला जीवनदान मिळालंय. पहिल्या षटकामध्ये प्रत्येक बॉलवरती ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल चेंज ऑफ द पेस, घुटना टेक और ये सिक्सर देख बैठक लॉन्ग ऑनला षटकार, 6 धावा. चला लॉट्स आपण ठिकाणी टाकतोय. वसई विरार पालघर एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि 27 फेब्रुवारी आणि त्या पूलच्या लॉट्स त्या ठिकाणी आपण टाकतोय. एक गाव एक फॉर्मॅटमधून 27 तारखेला एक प्युअर क्लास क्रिकेट, एक मोठी स्टारकास्ट या ठिकाणी उपलब्ध होताना पाहायला मिळेल या मैदानावरती. NCC नारंगी, त्याचबरोबर जयू दुर्गेश 11 अर्नाला, धाकटी डहाणू, त्याचबरोबर वैदू 11 डहाणू, युवा उमरोली, सापटी हे संघ आपण पाहणार आहोत आणि त्याचे लॉट्स आपण या ठिकाणी टाकतोय. लाईव्ह लॉट्स ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या स्क्रीनवरती दाखवल्या जातील. विनर्स टेंबोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट NCC नारंगी हा पहिला सामना असेल. NCC नारंगी आणि त्याचबरोबर विनर्स टेंबोडे फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 27 तारखेला. त्यानंतर सेकंड मॅच युवा उमरोली आणि त्याच्या अगेन्स्ट मात्रे फार्म डहाणू
हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्रे फार्म डहाणू आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत युवा उमरोली. वैदू 11 डहाणू आणि त्यांच्या अगेन्स्ट थर्ड मॅच आपण पाहणार आहोत. सातपाटी हा तिसरा सामना असेल. सातपाटी आणि त्याचबरोबर वैदू 11 डहाणू हा सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. चौथा सामना असेल जयू दुर्गेश 11 अर्नाला आणि धाकटी डहाणू हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा लाईव्ह लॉट्स आपण पाहतोय आणि ते शेड्यूल 27 तारखेचं आपण पाहणार आहोत. एक गाव एक फॉर्मॅट पालघर डहाणू वसई विरार हा गट आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथून त्या फॉर्मॅटमधून 8 टीम्स या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दाखवतील. जवळ सामन्याच्या दिशेने पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विकीच्या माध्यमातून होत असताना आपण पाहिला, परंतु तो आक्रमण त्या ठिकाणी फेल केलाय. विकी तंबूच्या आसरा परतत असताना टीम ओमसा विराधनला हा दुसरा धक्का लागलाय विकीच्या रूपामध्ये. दोन्ही ओपनर्स तंबूच्या आसरा परतले जात आहेत. याच दोन ओपनर्सने मागच्या सामन्यामध्ये द्वारकामाई चिखलपाडा टीमला अक्षरशः या ठिकाणी पराभवाची चव चाकायला लावलं होतं आणि हे दोन्ही आता ओपनर्स तंबूच्या आसरा परतले गेलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये स्वप्नील घरतला आपण पाहतोय. एका बाजूने आक्रमण सुरू आहे शैलेश निवलच्या माध्यमातून. मागच्या 2 चेंडूंचा जर विचार आपण केला तर सचिनने चांगली इम्प्रूव्हमेंट केलं. चेंडूवरती जर आपण पाहिलं तर ची टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते चाफेवाडी चषक. धावसंख्या फलकावरती 22-22 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. राईट मोडती विकेटने चांगल्या पद्धतीने स्ट्रेट तारीखीने केल्या गेला. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तारीखीने उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 23-23 23 फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आमच्या समोर कॉमेंट बॉक्समध्ये स्कोरच्या भूमिकेमध्ये हर्ष पाटीलला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये या बॉलवरती पुन्हा एकदा पिकअप शॉट डीप मिड विकेटला टार्गेट केलं गेलंय आणि सरळ बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता 3 बॉलवरती 3 षटकार. झेल सुटल्यानंतर इथे गोलंदाजाला फेल करत असताना मैदानामध्ये शैलेश निवलला आपण पाहतोय. एकोणतीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. झेल सुटला पहिल्याच बॉलवरती आणि तिथून जो प्रवास शैलेश निवलचा आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं नक्कीच गोलंदाजांना अवकाश दाखवला जात आहे. 3 बॉलवरती 3 षटकार. आधीच्या ओव्हरमध्ये एंड ऑफ दी ओव्हर गोलंदाज अनिल यांना टार्गेट केलं होतं आणि आता सचिनला टार्गेट केलंय या तिसऱ्या बॉलवरती. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा अमीर कराई सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीनं रन्स येताना आपण पाहिल्यात. ज्या पद्धतीनं षटकार आल्यात चौकार आल्यात. विकेट गेल्यानंतर ती जाणीव भासू दिलेली नाहीये दोन्ही फलंदाजांनी. इथे बॅटची कडा घेतलाय विकेट किपर पासून दूर होता. फर्स्ट स्लिपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आर्यनच्या माध्यमातून. आर्यन देखील एक रायझिंग स्टार आज त्याच्यावरती देखील या मॅचमध्ये नजर असणार आहे. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 30 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमधील सचिनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या बॉलवरती इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला वॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. सरळ चाललाय एक्स्ट्रा कव्हरला षटकार. 6 धावा. 36 धावा फलकावरती लागल्या जात आहे. 36 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गेल्यात. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती पहिल्याच बॉलवरती अनिकेतची विकेट गेली. दुसऱ्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला शैलेश निवलचा आणि तिथून तब्बल 4 षटकार आणि ते 4ही षटकार त्या ठिकाणी शैलेश निवल स्पेशल होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36-36. 2 ओव्हरचा खेळ संपला. प्रति षटकामागे 18ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये सचिनला आणलं गेलं ॲज अ बेस्ट बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याला देखील बँक ऑन द टार्गेट या ओव्हरमध्ये केलं गेलं. शैलेशने स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक केली गेली आणि फक्त 6चा पाडा बोलत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने त्याची बॅटिंग एन्जॉय केलं. आता त्याला देखील आपली आक्रमकता आपल्या डेंजरस मूडमध्ये परतावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3मध्ये या संघामधील मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर या ठिकाणी आपण पाहू शकतायत अनिल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्यात. राऊंड द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. स्लॅश केले गेले. सरळ बॉल चाललाय पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार.
या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती 40 रन्स स्कोर करती लागल्या गेल्यात. मागील 13 बॉलमध्ये जर आपण विचार केला तर फक्त 2 डबल आणि एक सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं 6 आणि 4ने डिलिंग सुरू आहे मैदानामध्ये. आता स्वप्नील देखील त्याच्या अटॅकिंग मूडमध्ये परतलाय. ऑस्टमवरती शफल होऊन फाईन लेगला खेळायचं होतं परंतु ऑस्टमच्या बाहेर हा बॉल टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचं खेळाडीने झालं आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज अनिल यांचं केले गेलं चौकाराच्या माध्यमातून. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये स्वप्नील घरत हे नाव चर्चेमध्ये असेल की अनिल परतवार मैदानामध्ये करतील. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये मागच्या स्पेलमध्ये जे घाव मैदानामध्ये केले गेलेत अनिलवरती ते घाव भरून पाडण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे आणि डॉट बॉल या ठिकाणी टाकल्यानंतर एक लांब शॉट्स घेण्याची संधी पुन्हा एकदा या ठिकाणी फिल्डर्सला मिळालं. राऊंडची विकेटने हलक्याशा हाताने हा देखील बॉल गॅपमध्ये चाललाय आणि मास्टर माइंड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वप्नील गरजचा चौकार 4 धावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये दिले. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्कर टाकायचं होतं, स्टंपला हिट करायचं होतं परंतु स्टंपपासून दूर हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ झाला. मागील 4 बॉलमध्ये जर आपण विश्लेषण केलं तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल डॉट, 2 चौकार आणि 2 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल केलायचा होता बॅट अँड बॉलमध्ये. प्रॉमिसिंग कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. हा देखील डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिल पाटील यांना चांगलंच माहिती आहे इथे जर आपण खचून गेलो तर येणारे जे 3 षटक आहेत त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्याचमुळे या ठिकाणी आपला जो प्राईम फॉर्म आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी परत आणलाय त्याने मैदानामध्ये आणि सांगतोय स्वतःला नेवर गिव्ह अप, हार म्हणायची नाही आहे. शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉलवरती फ्रंट फुटला पुल केलाय आणि सरळ बॉलला मिड विकेटला पाठवलंय. 6 धावांकरिता षटकार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 51-51. 3 ओव्हरमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती या मॅचमध्ये रेडी करत असताना आपण पाहतोय टीम ओमसाई विराधन. त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे एक वेगळा परिचय. त्यांची जी खऱ्या अर्थानं चौकार षटकारांची देहबोली असते. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 51-51. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीनं धाव येतील कारण एका बाजूला शैलेश 6 धावांचा पाऊस पाडतोय आणि दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे स्वप्नीलच्या माध्यमातून. तो देखील मागच्या ओव्हरमध्ये चमकत असताना आपण पाहिला होता. मागच्या ओव्हरमध्ये धावा बनवण्याचं काम स्वप्नीलने केलंय. सेकंड ओव्हरमध्ये सूत्र हातामध्ये घेतली होती शैलेश निवलने. आता पुन्हा एकदा तोच बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये सचिनला पुन्हा एकदा या ठिकाणी आणल्या गेलाय. विश्वास पुन्हा एकदा कर्णधाराने गोलंदाजावरती दाखवला. तो विश्वास या ओव्हरमध्ये सार्थ ठरवावा लागणार आहे. की फॅक्टर आता ठरेल का सचिन या ओव्हरमध्ये याकडे लक्ष वेधीत असणार आहे. दुसऱ्या बाजूला आक्रमण सातत्यानं सुरू आहे. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे. एका बाजूला शैलेश निवल धावांचा पाऊस पडताय, दुसऱ्या बाजूला स्वप्नील घरतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल तिथे बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली होती. क्षेत्ररक्षकापासून दूर होता बॉल. आता थर्डमॅनला चेस सुरू झाला. आउटफील्ड फास्ट आहे तिथे डिफेंड करेपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. 53 धावा फलकावरती 53 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण विचार केला तर शैलेश निवलच्या माध्यमातून धावांचा जो पाऊस पडला त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 6 धावांची भाषा मैदानामध्ये बोलली गेले. दुसऱ्या बाजूला स्वप्नीलचा जो मास्टर माइंड खेळ आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. स्पेशली जे गॅपमध्ये स्ट्रोक आला स्वप्नीलच्या माध्यमातून ते स्पेशल आहेत स्वप्नीलसाठी. दुसऱ्या बाजूला स्लॉक स्वीप, बैठक, पुल शॉट शैलेश निवलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हा समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हाय अँड सम
6 षटकार, अमेझिंग टायमिंग, 6 धावा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. ज्या पद्धतीनं 6 धाव्यांचा पाऊस मैदानामध्ये पडला गेलाय, फक्त 6 आणि फक्त 6 हेच डोळ्यासमोर शैलेशला दिसते. कारण शैलेशच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत ऑल ओव्हर या इनिंगमध्ये. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग बॅटिंग शैलेश निवल मैदानामध्ये करत असताना 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि 2 चेंडूंनंतर धावसंख्या फलकावरती या ठिकाणी 59. चौथं षटक प्रगती पथावरती. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओव्हर दी विकेटने इन्सर्ट आउट. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा तडाखा धमाका होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश निवलच्या बॅटमधून हा 6वा षटकार या इनिंग मधील. धावसंख्या फलकावरती 65. 65 धावा फलकावरती लागल्या गेल्या. सध्याच्या घडीला एक वाघ मैदानामध्ये त्याची जी झलक आहे ते दाखवत असताना, दहाडत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शैलेश निवल काय आहे त्याचं एक आज उदाहरण संपूर्ण सफलेकरांना मिळालंय. आज त्याची चौकार षटकार प्रेमात पाडतायत, मोहित करतायत प्रेक्षकांना. आणि ज्या पद्धतीनं जे स्ट्रोक आलं, स्पेशली इनसाइड आउट, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर जे फटके आले होते आणि आता डीप स्क्वेअर लेगला हा षटकार ठोकलाय. बॅक टू बॅक या ओव्हरमधील जवळपास आपण पाहतोय 3रा षटकार आणि 71 वरती ही टोटल जाऊन पोहोचलंय. टॅग डीजे 48 वरती जाऊन पोहोचत असताना मैदानामध्ये शैलेश निवलला आपण पाहतोय. जवळपास त्याच्या बॅटमधून 7 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जर अर्धशतक आलं तर आजच्या दिवसामधून हे 3रं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय शशिकांतजी गरज साहेब उपस्थित होताना आपण पाहतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळतोय आणि बॅट झलकवायची आहे शैलेश निवल. वहां आंधी तूफान भी दम तोड़ देते हैं जब शैलेश नाम की कश्ती जीत पर अड़ी होती है. 6 धावा षटकार. दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग, गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. डीजे शैलेश निवलचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे आणि सध्या तरी प्रेक्षक राजे त्याच्यावरती फिदा आहेत. चांगल्या पद्धतीनं डाऊन दी ग्राउंड हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला शतषक उपस्थित आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलच्या 6 आणि धावसंख्या फलकावरती 78. 78 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 0 या धावसंख्येवरती झेल सुटला आणि 0तून साम्राज्य उभं केलंय शैलेश निवलने. त्याच्या कारकिर्दीमधील एक अविस्मरणीय ही खेळी आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 78. कॅच ड्रॉप झाला आणि तदनंतर एक वादळी खेळी, एक शैलेश नावाचं तुफान मैदानामध्ये दाखल झालं. आसान क्या है, मन में चल रहे तुफान को जगाना है आणि मनामध्ये चाललेलं ते तुफान जागा केलं जाईल सुटल्यानंतर. आणि शैलेश निवल काय आहे ते आज संपूर्ण सफलेकरांना या ठिकाणी त्याचं मूर्तिमंत उदाहरण देत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 78. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मध्ये आता येणाऱ्या 2 डेथ ओव्हर्समध्ये शैलेश कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. जवळपास त्याच्या बॅटमधून 8 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि 8ही षटकार लाजवाब आहेत. इथे देखील बेसबॉल हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आता येणारे 11 बॉल आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये पुन्हा एकदा शेर की झलक सबसे अलग पाहायला मिळते का पाहायचं. परंतु प्रफुल्ल देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये.
त्याने देखील भरपूर संघर्ष केला, तो देखील पलटवार करणं जाणतोय. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी झेलबाची संधी होती, कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये शैलेश की प्रफुल की शैलेश, या बॉलवरती पुल शॉट आणि सरळ चाललाय, लॉंग अँड स्ट्रॉंग, लॉंग स्ट्रीट, षटकार, 6 धावा. थँक डीजे. आता शैलेश निवलच्या माध्यमातून फक्त स्विच हिट आणि फॉलोइंग स्वीप त्या ठिकाणी बाकी राहिलाय. पुल शॉट, हुक शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्लॉक स्वीप, बैठक, एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट, हे सर्व फटके पाहायला मिळालेत. हा फटका आता फसला. म्हटलं होतं कमबॅक करणं जाणतोय या ठिकाणी प्रफुल, आणि कमबॅक झालाय मैदानामध्ये. विकेट घेतले या ठिकाणी शैलेश निवलची, आणि एक वादळी खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या शैलेश निवलच्या या खेळीसाठी झाल्या पाहिजे, कारण तुमच्या टाळ्या एक त्याला प्रोत्साहन देऊन जातील. खऱ्या अर्थानं धावांचा जो पाऊस पडलाय, जे षटकार आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्याच्या इनिंगचा जर विचार केला तर एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये. फक्त आणि फक्त 6 हेच स्कोरबोर्डवरती त्याच्या पर्सनल इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 63 धावा, 9 षटकार, 17 बॉलमध्ये 63 धावा. शैलेश निवलसाठी एक अविस्मरणीय खेळी, इनक्रेडिबल बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली शैलेश निवलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रोहित, धावा झाल्या स्कोर कार्डवरती एकंदरीत 86 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 86 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलाच बॉल रोहितसाठी धीम्या गतीचा हा लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता, आणि ते फलंदाज पूर्णपणे अचंबित झाले होते, परंतु विकेट किपिंग त्या ठिकाणी तितकीशी चांगली झालेली नाही आहे. त्याचमुळे लेग बाईजच्या माध्यमातून या बॉलवरती 2 धावा मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 88 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. स्कोरबोर्ड थोडंसं या ठिकाणी स्लो होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण ज्या पद्धतीनं शैलेश निवल मैदानामध्ये बॅटिंग करत होता, पूर्णपणे प्रेक्षक एन्जॉय करत होते त्याची बॅटिंग. आता प्रफुल्ल मैदानामध्ये आपल्या नावाची दहशत आणि दरारा दाखवत असताना देखील बॉलवरती 22च्या माध्यमातून रन्स मिळतील. मागच्या 3 बॉलमध्ये प्रफुल्ल आपला स्टँडर्ड दाखवत असताना कप्तान चला सिनातान, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये बॉलर प्रफुल्ल आपण पाहतोय, आणि चांगली गोलंदाजी मागील 5 बॉलमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. रन्स थांबणं या सिच्युएशनला गरजेचं होतं, आणि आता एक लांब शॉट्स घेण्याची संधी मिळाली होती, परंतु पुन्हा एकदा अटॅक केला गेलाय. स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला सरळ पाठवलंय लॉंग ऑनच्या बाहेर, षटकार, 6 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शैलेशची बॅटिंग आपण एन्जॉय केली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 94, 94 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. त्यामध्ये पुल शॉट, स्लॉक स्वीप, बैठक, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाले, हे सर्व स्ट्रोक लाजवाब होते, परंतु स्पेशली एक्स्ट्रा कव्हरला जे इनसाइड आउट होते ते खतरनाक होते, डेंजरस. चांगल्या पद्धतीनं ब्रेक मैदानामध्ये टाकलाय, आणि ज्या पद्धतीनं आतमध्ये आलाय हा बॉल, यष्टांच्या मागे श्रीधर पाटील यांना आपण पाहतोय, चांगलं यष्टीरक्षण होताना पाहायला मिळालं, परंतु क्रीजमध्ये त्या ठिकाणी सेफ होते बॅटर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात रोहित. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 94, 94 धावा फलकावरती लागल्या गेल्यात, आणि या ओव्हरमध्ये रन्स थांबवायचे आहेत. इथे त्याच प्रयत्नामध्ये एक्सपिरियन्स अर्थातच सचिन पाटील, गोलंदाजी मार्कवरती यांना आपण पाहतोय. एक सुंदर समाजसेवक आणि त्याचबरोबर एक प्रामाणिक उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
हा देखील ऑफ ब्रेक मैदानामध्ये टाकला होता, परंतु ज्या पद्धतीनं बॅटवरती घेतला सरळ मिड विकेटला ठोकलाय षटकार. 6 धावा आणि त्या ठिकाणी नक्कीच 100 धावा पूर्ण झाल्यात. त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत ओमसाई विराथन टीमच्या अमरदीप जलसा टीमच्या अगेन्स्ट. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळतोय. अजूनही नाण्याची एक बाजू पडताळणं बाकी आहे, कारण ओपनंट टीमकडे देखील ते हार्ड हिटर बॅटर उपलब्ध आहेत, त्याची देखील चर्चा आपण करणार आहोत. चांगल्या पद्धतीनं हा बॉल बाउन्स केला होता. नेक्स्ट इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत वैभव भोईर सारखा एक हार्ड हिटर बॅटर प्रफुल्ल आपण पाहणार आहोत. त्याच्या वर्षामध्ये एक अर्धशतक ज्याच्या नावावरती आपण पाहिले. प्रदीप अनिल पाटीलला आपण पाहणार आहोत. सचिन पाटील यांना आपण पाहणार आहोत. श्रीधर पाटील यांना आपण पाहणार आहोत. ते हुकमे एक्के ओपनंट टीमकडे देखील उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ अडकिनी झाला. सध्या तरी 100 धावा 101 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 101 शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. रोहितला आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं हा बॉल आतमध्ये आणला होता आणि ते विकेट सॅक्रिफाईस केली गेली. स्वप्नीला स्ट्राईक हवी आहे येणाऱ्या 2 बॉलवरती. त्याला नक्कीच काउंटर अटॅक करायचं आहे पुन्हा एकदा. विकेट जातो. एक छोटीशी धून आपण ऐकूयात. शहराला शहरा फिरली गोपोरे, शहराला शहरा फिरली गोपोरे, नाही मिळे तुझे दैवाचा थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. निशांतला आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सचिन वरती विकेट चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. डायरेक्ट हिट वॉज डेंजरस आणि इथे DRSचा वापर केला गेला. रनआउटसाठी हा DRS या ठिकाणी घेतला गेला. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि फर्स्ट लीपमध्ये जे शतषक आहेत त्यांचं कौतुक करावं लागणार. नितेशला आपण पाहतो ज्या पद्धतीनं ती तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळाली यष्ट्यांवरती आणि बरोबर आय थिंक मिडल स्टंपवरती बॉल हिट झाला होता. OUT आउट म्हणजे ते बॅटरला पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक विकेट या ओव्हरमध्ये जात असताना मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स थांबल्या गेल्यात. ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली गेली प्रफुल्ल आणि सचिनांचं कौतुक करावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अक्षय अक्की मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये, एका बाजूला डिंगडॉंग टिंबी खोडवे आणि दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. शेवटचा बॉल फुल टॉस. इथे विकेट मिळू शकतो. मिड ऑफला कॅचेटचा कॉल प्रफुल्ल त्या ठिकाणी येतोय आणि टिपला असेल. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळताना पाहायला मिळते. म्हणजे पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 101 म्हणजे 102 धावांचा पाठलाग आता 6 ओव्हरमध्ये अमरदीप जलसा टीमला करायचा आहे. जेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस तरी या डिंगडॉंग टेंबी खोडावे आणि त्याचबरोबर
टॉससाठी यायचं आहे. आणि कैलास जिगारस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मॅच नंबर 6 आपण पाहणार आहोत. चला डिंगडॉंग टेंबेखोडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला एक यंग कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला एक एक्सपिरियन्स कॅप्टन. कॅप्टन नॉक आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं आहे. दुसऱ्या बाजूला पार्थ गावड, यंगस्टर मागणे चषकामध्ये एक यशस्वी कर्णधार पार्थ गावडला आपण पाहिलं. आदरणीय कैलासजी गरज साहेब यांच्याशी बसे टॉस या ठिकाणी केला जातोय. अक्षय या ठिकाणी कॉल करतील. हेड असा कॉल या ठिकाणी केला गेला आणि यस हेड आला, म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय श्रीकृष्ण चाफेवाडी टीमने. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचं आहे. टॉस अक्षय तुम्ही जिंकलात, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. एक महत्त्वाचा प्रश्न असेल, स्वतः तुम्ही आयोजक आहेत, आयोजक असताना जी मेहनत तुम्ही घेतली शॉर्ट टर्ममध्ये कसं सांगण्याचा प्रयत्न कराल? ॲक्च्युली सर्व पोरांचा आमचा खूप सपोर्ट असतो. सर्व वरिष्ठ आणि आमची पूर्ण ऑल टीम सर्व चांगला सपोर्ट करते आणि चांगले प्रयत्न घेतात आणि सर्व त्यामुळे आमची स्पर्धा यशस्वी होते. मागच्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स आणि जो टीम वर्क झाला त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो नक्कीच. येस, ऑल द बेस्ट. पार्थ, जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मागच्या सामन्यामध्ये देखील टॉस सरल्यानंतर बॅटिंग आली होती, तिथे देखील चांगला परफॉर्मन्स तुम्ही केला होता. स्पेशल कॉम्बिनेशनच्या बद्दल काय म्हणाल? नक्कीच त्याचा प्लॅटफॉर्म चालू आहे आणि आता येत आहे तो म्हणजे. आणि तुमच्या लाईफमधील रॉकीदादा पाटील खऱ्या अर्थाने एक स्पेशल पर्सनॅलिटी आहे. रॉकीदादांबद्दल काय म्हणाल, ज्या पद्धतीनं या क्रिकेटिंग करिअरमध्ये सर्व प्रेक्षकांनी देखील पाहिलं, सर्व खेळाडूंनी देखील पाहिलं, ज्या पद्धतीनं मागील 2 वर्षांमध्ये जे यश तू प्राप्त केले, तर त्याचं क्रेडिट कशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेल? नक्कीच त्यांचा सपोर्ट खूप असतो, त्यांच्यामुळेच आहे. ऑल द बेस्ट. वो टीम्स टॉस सैनिकी जिंकलाय तो म्हणजेच श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जावं आपण कमेंट बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ वाडा, अर्थातच एक स्वीट व्हॉइस आपण पाहणार आहोत. अक्षय पांडव सर, ओ टू यू. थँक्यू. हॅलो 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 चेक. धन्यवाद हार्दिक यांना. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकता एक युवा टॅलेंटेड समालोचक आहेत. ओव्हर नंबर 1 ती प्रगतीपथावर आहे आणि इथे बाउंड्री ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार तो परावर्तित केला. या 4च्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिल्या 4 धावा ज्या धाफलकावर जोडल्या गेल्या, 100 पेक्षा जास्त धावा त्या तुम्हाला धाफलकावर लावायच्या आहेत विजयाकरता. यावेळेस मात्र हाही बॉल तोही चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर आक्रमकता ही भूमिका बजावली आहे. चौकार येतोय 4. दोन बॉलवर 2 बॅक टू बॅक बाउंड्रीज त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत पुढचा बॉल घेऊन. यावेळेस अनिकेतच्या विरोधामध्ये आक्रमण, बॉल चाललाय उंच हवेतनं. वाह, काय फिल्डिंग केली आहे तिथे. रन सेव्ह केलेत आपल्या टीम करता आणि या पद्धतीनं रन्स वाचवणं ते गरजेचं आहे. कारण तुम्ही पूर्वार्धामध्ये 100 पेक्षा जास्त धावा जरी दाफलकावर लावल्या असल्या तरी या मैदानावर त्या धावा सेफ नाही आहेत. इथे आक्रमकतेनं आणि विध्वंसकतेनं विस्फोटकतेनं बॅटिंग सातत्यानं करत राहिले तर या धावा दाफलकावर लागू शकतात. तिथे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. षटकार गेलाय की सेफ आहे ते तपासलं जात आहे.
100 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. 101 धावा ज्या विजयाकरता बनवायच्या आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर तिसरे पंच तिथे तपासतायत नेमकं काय घडलंय. थोडंसं टफ डिसिजन आहे त्यामुळे पंचांकडनं वेगवेगळ्या अँगल्सनं चेक केलं जात आहे, तपासलं जात आहे तिथे नेमकं काय घडलंय ते पाहिलं जात आहे. बघूया आपण तिथे काय डिसिजन तो पंचांकडनं येतोय. अगदी कॅमेराचा झुमिंग आहे त्याचा वापर थोडंसं टोटलमध्ये जी मिस्टेक होती ती स्कोररच्या माध्यमातून करेक्शन त्याचं करून आम्हाला जी मुख्य टोटल जी दर्शवली 101 लागला त्याने 102 बनवायचे. ते एक रनचं जे कन्फ्युजन होतं ते तिथे त्यांनी क्लिअर केलंय. तिथे तिसरे पंच थोडासा वेळ घेत आहेत कारण डिसिजन थोडंसं टफ आहे. एक रन त्या महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे तिथे तपासलं जात आहे की इथे सेफ आहे की षटकार येतोय. काय नेमकं घडलंय ते पाहिलं जात आहे. षटकार इथे 6 धावा असा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे जे मागे प्रेक्षक आहेत तेही कॉन्फिडंट आम्हाला पाहायला मिळाले होते. आमचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि इथे षटकार तो इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. जी बाउंड्री लाईन ची जो रोफ आहे जो चुना आहे त्यावर पाय पडला होता आणि त्यामुळे षटकार तिथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. कॅमेराच्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी चेक केल्यात. तुमचा पाय जेव्हा चेंडू हातामध्ये होता तेव्हा पाय बाउंड्री रोफला लागलाय आणि पंचांनी त्यामुळेच एवढा वेळ घेतला ना. प्रत्येक गोष्ट चेक केली आणि त्यानंतर जो डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. षटकार तो तिथे दर्शवला गेलाय. 6च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 14 या आकड्यावर. उडी मारताना पाय टच झालाय तेच पंचाने आम्हाला दर्शवलंय जे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पंचाचा डिसिजन हा अंतिम राहील आणि त्यावरच मॅच कंटिन्यू राहील असं आयोजकांनी हे सूचित केलंय की जो डिसिजन पंचाच्या माध्यमातून आलाय त्यावरच मॅच कंटिन्यू राहील. तिसऱ्या पंचाने षटकार दिलाय, आम्ही थोडी देतोय, तिसरे पंच देतोय. पाय टच झालाय बाउंड्री लाईनला आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाने हा षटकार दिलाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. एकंदर आक्रमकतेचा खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 14 ही धावसंख्या धावफलकावर आहे. प्रफुलच्या बॅटमधनं या चांगल्या रन्स सध्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 बाउंड्रीज आणि त्यानंतर एक षटकार तो आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे. तिथे फ्लाइंग स्लीप आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं डायरेक्ट हिट त्याचा प्रयत्न होता. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. प्रतिषटक जवळपास 17 ते 18 रन्स तुम्हाला घ्यायचे. बोटाला दुखापत झाली आहे तिथे. लवकर पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स ते दोन्ही घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचे. पाणी घेऊन जायचंय.
षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या तिथे 21 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. अगदी चांगली सुरुवात ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. आक्रमकतेची सुरुवात जी गरजेची होती आणि आक्रमकतेची सुरुवात इथे निश्चित केली गेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी पॉवरफुल हिटिंग ती मैदानाच्या आतनं आपण पाहिली आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली आहे आणि हीच आतिषबाजी दुसऱ्या इनिंगमध्ये झाली तर मग एक खूप मोठी पर्वणी असेल प्रेक्षकांकरता. एक हाय व्होल्टेज ड्रामा तो आपल्याला मैदानाच्या आतनं एन्जॉय करता येईल. नवीन द्यायचं का जुना द्यायचं? 2 ओव्हरपर्यंत जुना आहे, नवीन आहे का? मॅच बॉल रिटर्न आलाय ज्यावरच आपण मॅच कंटिन्यू ठेवणार आहोत. फुटशॉटचे बॉल आहेत आणि अगदी बॅटला मिडल झाले की मग सीमारेषेच्या आत थांबत नाहीयेत. त्यामुळे 100 पेक्षा जास्त धावा जरी धावफलकावर लागल्या असल्या तरी त्या सेफ नाहीयेत. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मैदान आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण. अगदी दर्जेदार खेळ या मैदानावर नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धांच्या निमित्तानं आपल्याला अनुभवता येतो आणि श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी एक दर्जेदार आयोजन असलेली स्पर्धा, एक दैविप्यमान सोहळा ज्याचा आपण साक्षीदार होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात अगदी धमाकेदार खेळ तो आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. झेलची संधी आहे. मात्र इथे लखनौच्या नवाबांवाली स्टोरी आहे. पहिले आप आणि कोणीच यायला तयार नाही. एकानं पाहिलं दुसऱ्याकडे, दुसऱ्यानं पाहिलं तिसऱ्याकडे आणि या त्रिकोणात मध्ये पडलाय बॉल आणि जीवनदान मिळालाय फलंदाजाला. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 22. पूर्वार्धाचा इतिहास हाच आहे. तिथे जीवनदान दिलं आणि अर्धशतक आलं. उत्तरार्धाचा इतिहासही तोच ठरू शकतो. उत्तरार्धाचा इतिहास तोही तसाच पद्धतीचा ठरू शकतो. झेल सोडलाय, जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानाचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. फुलर लेंथवर यावेळी चेंडू हाताळला. त्याला खोदून काढायचं होतं. इनफिल्डच्या वरनं खेळायचं होतं. मात्र बॉल जिथे खेळायचा होता तिथे गेला नाही. एक निर्धाव चेंडू तो तिथे पाहायला मिळतोय. हा डाव असा आहे ना जिथे एक एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा असेल आणि इथे जर आपण पाहिलं तर एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. कॅच कॅरी केला जातोय. एक मोठी विकेट ती संपादित केली आहे. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू वैभव त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन खेळाडू बाद. महत्वाची विकेट इथे संपादित झाली आहे. वैभवला माघारी परतावं लागते. खूप मोठी धावसंख्या जेव्हा धावफलकावर लागते ना तेव्हा मग त्या धावसंख्येला धावफलकावर लावताना अतिरिक्त प्रेशरमध्ये विकेट्स त्या येत असताना पाहायला मिळतात. डाव कोलमडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र खूप वेळा असंही होतं ना की जिद्दीनं लढलं जातं आणि जिद्दीनं लढत असताना तिथे विजय संपादित केला जातो. असं म्हणतात की मोठी स्वप्न नुसती पाहून चालत नाही. ती स्वप्न पूर्ण करण्याकरता तुमची मेहनतही तेवढीच मोठी असायला हवी. तुमच्याबद्दल जिद्द आणि चिकाटी तीही तेवढीच मोठी असायला हवी. आणि इथे त्याच जिद्दीनं, चिकाटीनं आणि मेहनतीनं खेळावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. पहिल्या टप्प्यानंतर बॉल मिळेल का तर उत्तर आलंय नाही. बॉल साइड स्क्रीनवर जाऊन आदळेल. सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. सचिन यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडले. चौकारानेची 4. चौकाराच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 26 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस मिळालाय. त्याला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न तर करताना पाहायला मिळाला. मात्र अगदी त्याच्या समोरनं पहिल्या टप्प्याखेरीज बॉल गेलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा मोठा फटका तो मैदानाच्या आतनं आलाय. आक्रमकता ती तुम्हाला कायम सुरू ठेवावी लागेल. आक्रमकता जर सुरू राहिली तरच या मॅच मध्ये तुम्ही विपक्षी टीमला प्रेशर मध्ये आणू शकाल आणि
एकदा की गोलंदाजांना प्रेशरमध्ये आणलं की मग त्यांच्याकडनं चुका होतात आणि त्याच चुकांमधनं तुम्हाला विजयाचा रस्ता शोधण्याची संधी मिळेल. त्याकरता इथे गोलंदाजांना अंडर प्रेशर ठेवायला लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके ते या मॅचची गरज आहे आणि ते 2 ते 3 मोठे फटके या मॅचमध्ये काय खेळले जातील ते आपल्याला इथे बघायचं आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर आहे. अगदी जी लहानगे या मॅचला पाहण्याकरता इथे आले त्या सर्वांचं धन्यवाद की चेंडू अगदी योग्यतेने लगेचच रिटर्न करतायत. शेवटचा सामना ही 6 ओव्हरचा खेळायचा आहे त्यामुळे इथे थोडासा वेळ वाचवत खेळ करावा हीच विनंती आहे कारण खूप जास्त वेळ गेलाय. 5:13 झाली. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धावसंख्येकरता तिथे प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 31 धावा. षटक क्रमांक 2 त्याचा इथे उद्घोषणा झाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 24 आणि या 24 बॉल मध्ये विजयाकरता 71 धावसंख्येची गरज आहे. हा टेनिस बॉलचा क्रिकेट आहे आणि या टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये 24 चेंडू आणि 71 धावा ज्या धावफलकावर लागू शकतात तशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. तुमच्यामधला विध्वंसकता विस्फोटकता ती इथे सातत्यानं प्रदर्शित करावी लागेल. आज सचिन यांची ही 7वी परीक्षा आहे. प्रदीर्घ कारकीर्द आहे. खूप वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दर्जेदार खेळ दाखवला आहे. मात्र आज या महत्वाच्या निर्णायक स्पर्धेमध्ये त्यांना स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं पेशकश करावी लागेल. आज षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांच्याकडनं मैदानाच्या आतनं पेशकश केली गेली तर निश्चित विजयावर शिक्कामोर्तब करणं ते त्यांच्या संघाला शक्य होऊ शकतं. ही मॅच अशी आहे ना की एकतर्फी आक्रमण करून चालणार नाही. दोन्ही फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. ज्याला संधी मिळाली आहे ज्याला स्ट्राईक मिळाली आहे त्या फलंदाजाला विध्वंसकतेचे फटके ते मैदानाच्या आतनं खेळणं गरजेचं आहे आणि कोण ते विध्वंसकतेचे फटके मैदानाच्या आतनं खेळत आहे ते आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिकेत. चांगला चेंडू आहे समोरनं. यावेळेस विकेटच्या मागे नेण्याचा मनसुबा होता आणि यश मिळालं. त्यामध्ये टप्पा चांगला होता त्यामुळे बॅट अँड बॉल मध्ये करेक्शन झालं नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. अगदी चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यानं टिपला झेल आणि संपवलाय सचिन यांचा खेळ. विकेटचं पतन होत आहे. सचिन यांना माघारी जावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप फलंदाजी करण्याकरता येतोय. बघूया प्रदीप सेकंड डाऊन मध्ये मैदानामध्ये आलाय आणि तो कशा पद्धतीचा खेळ करतोय. चला गेम स्पीडअप ठेवा विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. जास्तीचा वेळ न घेता मॅच कंटिन्यू ठेवा कारण 6 ओव्हरच्या ज्या मॅचेस आहेत त्या आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं कंप्लीट करायच्या आहेत आणि इथे आपल्याला विनंती असेल की यापुढची मॅच तीही आपण 6 ओव्हरची करणार आहोत. त्यामुळे जास्तीचा वेळ न घालवता मॅच ती कंटिन्यू सुरू ठेवा. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर झेपावलं. जोपर्यंत बॉलवर आला 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एक चांगलं षटक जर या मॅच मध्ये आलं तर मग मॅच पासून दूर जाऊ शकतो अमरदीप जलसारचा संघ. अमरदीप जलसार संघाला ही मॅच जिंकण्याकरता कंटिन्यू सातत्यानं मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीनं ओमसाई विराथांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळाला. प्रत्येक फलंदाजानं आपलं योग्यतेचं योगदान दिलं. इथे फिरवण्याचा प्रयत्न केला मात्र अतिरिक्त हाईट अतिरिक्त बाउन्स होता त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केले आणि त्याबरोबरच 1 फॉर दी ओव्हर असाही इशारा स्क्वेलेक पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. एक बाउन्सची जी मुभा होती ती मुभा इथे आपण गमावली आहे. अनिकेत पुढेच एकदा सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल खाली राहिला. फलंदाजाला बीट करत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये. पदल आली ते होत नाहीये. तुमचं जर फुटवर्क झालं नाही तर मग मॅचला जिंकणं ते कदापि शक्य नाही. ते म्हणतात ना बिना नेटवर्कचा मोबाईल आणि बिना फुटवर्कचा फलंदाज दोन्ही काही कामाचे नसतात. त्यामुळे फुटवर्क क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्र खाली निवडलंय. बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. मैं दीवाना
5 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. फुल टॉस ज्याला समोर खेळलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला केलंय स्टॉप, मिळाली 1 धाव. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि एकेरी दुहेरीने या मॅचला जिंकणं ते कदापि शक्य नाही. ही मॅच जिंकायची आहे तर मग षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 38 आहे. येणारे शेवटचं षटक ते अजूनही प्रगतीपथावर बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं साकार केला जातोय. 3 ओव्हर 38 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ तो बाकी राहतोय. उर्वरित 3 ओव्हरमध्ये खूप मोठं टार्गेट ते तुमच्या समोर आहे, कारण येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर तिथे तुम्हाला रन्स बनवायच्या आहेत तब्बल 64 धावा या तुम्हाला 3 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजे पर ओव्हर जवळपास 21-22 रन्स त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. 2 बॅटर्स त्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रफुल्ल जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय, सुरुवात खूप चांगली केली होती. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. आणि नंबर 4 वर आलेला फलंदाज प्रदीप जो सध्या त्याच्या साथीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रफुल्ल यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा, फ्लाइंग स्लीप, प्रयत्न चांगले होते, मात्र तिथे बॉल देहस्टेला लागल्यानंतर वळाला, त्यावर 1 रन कंप्लीट केली. दुसरीकरता कॉलिंग आणि सुरक्षित 2 तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 40 आहे आकड्यावर. पहिल्या बॉलवर एक दुहेरी धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली. विटी लाईनच्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये एक विशेष गोष्ट असते की इथे मातीची खेळपट्टी बनवली जाते. खूप मेहनत लागते मातीची खेळपट्टी बनवण्याकरता, मात्र क्रिकेटची खरी मजा या मातीच्या खेळपट्टीवरच आहे. यावेळेस मात्र हा बॉल घुटना टेक स्ट्रोक खेळलाय, स्वीप केलाय आणि बॉलला फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. दमदार हिट, षटकार 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 46 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच पट्ट्यातनं फटका खेळायचा होता, मात्र बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही, कारण चेंडूमध्ये फिरत होती. टप्पा खाल्यानंतर उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक टर्न सुद्धा त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बाउन्स आणि टर्न या दोन्ही गोष्टीमुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने काउंट होतोय. अभिषेक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि चांगला मारा करतोय सध्या. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीपचा बॉलच्या खाली येतोय, कॅच कॅरी करतोय. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका तो लागलाय टीम अमरदीप जलसारला. फलंदाज प्रफुल्ल त्याला माघारी परतावं लागेल. बाद होण्यापूर्वी चांगला खेळ प्रफुल्लने केला, मात्र टीमला विजयाकरता जे लक्ष त्याला गाठून द्यायचं होतं त्यामध्ये थोडासा अपयशी ठरतोय आणि माघारी परततोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 30-46 आहे. 100 पेक्षा जास्त धावा थोडं मोठंच टार्गेट असतं. 100 धावा जेव्हा तिहेरी आकडा तुम्ही धावफलकावर पाहता तेव्हा एक अतिरिक्त प्रेशर ते तुमच्यावर येतं आणि त्याच प्रेशरमध्ये सध्या चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन जिथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 47 धावा. सिंगल डबल्स येत आहेत तर निश्चित रिलॅक्स फील करणार आहे इथनं ओम साई विराथनचा संघ, कारण 5 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये आल्यात त्या फक्त 9 धावा. शेवटचा बॉल, त्यावर आक्रमकता, बॉलला उडवलंय. जेवढी उंची तेवढीच लांबी प्रदान करून दिली आहे आणि बॉलला पाठवलंय लॉंगनच्या डोक्यावर सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय. आता बॉल शिल्लक राहिलेत 12 आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 49 या धावसंख्येची गरज.
म्हणजे 8 षटकार या 12 बॉल मध्ये तुम्हाला मारायचे आहेत. तुझ्या माझ्या इष्टाची अजूनही चर्चा जशी तू माझी असली अन मी ग तुझा परशा जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा DJ जागृत in the mix. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 53 आहे. विकी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया कसा खेळ होईल. चला थोडंसं घाई करा, गेम स्पीडअप करा, कारण एक मॅच आणखी आपल्याला खेळवायची आहे. 2 संघ प्रत्येक दिवसातनं पुढे येतील जे सुपर संडे मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलं. इशारा केला तिथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 54, 54, 48 धावा त्या विजयाकरता तुम्हाला बनवायच्या आहेत. खूप मोठी टोटल आहे. येणारे 12 चेंडू आणि 48 रन्स. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः गोलंदाज बॉलला जज करत होता, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्याला चेंडू जज नाही झाला आणि त्या कारणाने चेंडू हातामध्ये समाविष्ट नाही झाला. एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या 55, 55 धावा. पुढे एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विकी तो सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एन कडनं त्याच्या विरोधात फलंदाज प्रदीप उभा आहे. यावेळेस मात्र चेंडूला टर्न करण्याची भूमिका तिथे गोलंदाजाने घेतली होती, मात्र टप्पा ऑफस्टमच्या बाहेर टाकला आणि त्यानंतर अतिरिक्त टर्न, त्यामुळे पंचांकडनं वाईटचा इशारा तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येनं धाफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 56, 56 धावा. यावेळेस मात्र हा बॉल तो वर पिच होता आणि त्याला मैदानाच्या आत तरी जागा नाहीये हे सांगितलंय फलंदाज प्रदीपनं आणि बॉलला उडवून फेकून दिलंय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर द बॉलर हेड, सीमा रेषा पार, 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 62, 62 रन्स या धाफलकावर जोडल्या गेल्यात. आणखी एक खोलंडापाचा बॉल होता, समोरच्या बाजूने खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने. 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसरी करता प्रयत्न आहे आणि वेगानं 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 64, 64 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि रन बनवायचे आहेत 38, 38 धावा. पुढचा बॉल फिरवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं, गोलंदाजीच्या बेड्या फलंदाजीच्या पायामध्ये अडकवल्या. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. चार चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस तिथे आणखी एक डॉट बॉल तो येतोय. आता मॅच जर आपण पाहिलं तर ती थोडीशी दूर जातीये, कारण 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 38 रन्स. त्यामुळे प्रत्येक बॉलवर इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो तुम्हाला मैदानातनं करावा लागेल. मॅच जर आपण पाहिली तर ती हातातनं निसटली आहे. शेवटचा बॉल त्यावर जर आपण पाहिलं तर एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. डबल करता प्रयत्न आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि अखेरीस तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. आता येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता अमरदीप जलसार या टीमला बनवायचे आहेत 34, 34 धावा. 6 चेंडू आणि 34 धावसंख्येचं लक्ष आहे, म्हणजे 5 षटकार 1 चौकार या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. विनंती आहे वेळ न घेता लगेचच मॅच ती सुरू करा. शेवटच्या गोलंदाजाला लगेच गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण करा. वेळेअभावी आम्हाला तुमच्या मागे थोडीशी घाई करावी लागते. तर सकाळपासून तुम्हाला आम्ही मोकळीक दिली होती 6 ओव्हरच्या मॅच, कारण 6 मॅच ज्या रोज खेळवल्या जात आहेत त्यामुळे
थोडीशी मोकळीक ती आम्ही सकाळपासून दिली होती. मात्र आज उद्घाटन समारंभाचा सोहळा होता, त्यामुळे मॅच थोडीशी उशिरानं सुरू झाली. मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण सकाळच्या सत्रात उद्घाटन समारंभाचा देखणा सोहळा तो या मैदानावर पाहिला. तर नंतर सर्व मान्यवर पाहुण्यांचे सनातनी सन्मान ते आपण इथे मुख्यमंचावर होत असताना पाहिले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय शैलेश आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर आशा पल्लवित होऊ शकतात आणि इथे चांगले प्रयत्न गुड स्टॉप. चेंडूला स्टॉप करणं गरजेचं आहे, दुसरं काहीच नाही या मॅच मध्ये. आणि तिथे अगदी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं. रन त्या तिथे सेव्ह केल्या. एक धाव आली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 69. एकूण 70 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. इथे उत्तुंग गगनचुंबी प्रहार मैदानाच्या आतनं पेशकश केलाय षटकार. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कोणाची बघते. खूप दिवसानंतर स्वप्नील बांदेकर यांचं गीत आपल्याला ऐकायला मिळतंय डीजेच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा त्याला दिली हवा. बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मोठा फटका षटकार. ही वाट कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते ऐकून कान विसरून भान ही वाट कुणा. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 81. 81 धावा या धावफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी आणि या मॅचवर वर्चस्व प्रस्थापित केलंय. कारण सामना तो आता हातातनं पूर्णपणे निसटलाय. कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि या 2 बॉल मध्ये विजयाकरता 21 धावसंख्येची गरज आहे. 81 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. 21 धावसंख्येची अजून एक गरज आहे. फलंदाज थोडं धावत जा मैदानामध्ये, कारण सूर्यनारायण ते आपल्या घराकडे चाललेत, अस्ताकडे चाललेत आणि जेवढ्या लवकरात लवकर नेक्स्ट मॅच आपल्याला सुरू करता येईल ते गरजेचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय श्रीकृष्ण चाफेवाडी या टीमनं. चाफेवाडी संघ ऑन युअर मार्क सज्ज राहायचे. मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन सामना सुरू करा. 2 चेंडू त्याची औपचारिकता ती बाकी राहते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तिथे बॉलला पुल आणि हुकचं मिश्रण करत असलेला फटका तो खेळला गेला. एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. शेवटचा बॉल आहे आणि त्यानंतर चाफेवाडी संघ लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. शेवटचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे. इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय आणि विजयी होतीये टीम ओम साई विराथन बुद्रुक. ओम साई विराथन बुद्रुक या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत आणि ज्याला जीवनदान मिळालं आणि जीवनदानानंतर अगदी झालेल्या जखमेवर खड्याचं मीठ ज्यानं रगडून सोडलं तो सचिन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शैलेश तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं अर्धशतक जे धावफलकावर जोडलं. 50 धावसंख्येची एक दर्जेदार इनिंग जी मैदानाच्या आतनं पेशकश केली तो शैलेश आहे.